मॅडम नाही म्हणजे आता पोरांनी गोष्टी ठरवल्यात तर आपण त्यांना साथ द्यायला हवी ना, म्हणजे आपलं कर्तव्यच आहे ते. गौतम आणि आसावरीच्या लग्नाचं पुढे काय करूया? नाही म्हणजे आसावरी आणि गौतमच्या लग्नाला मी मान्यता दिलेलीच आहे. आपलीच मुलं आहेत. मुलांनी एकमेकांना पसंत केलेलं आहे. त्यांचं एकमेकांवर प्रेम. आसावरी पण छान शहाणी मुलगी आहे. गौतमला आवडते. मग भटजीला बोलूया मुहूर्तासाठी. नाही माझं अजून बोलून व्हायचंय सुभाष. माझी एक अट आहे. अट? कसली अट? गौतम आणि आसावरीचं लग्न होणारच आहे. त्याला माझी काही ना नाहीच आहे. पण कसं आहे, कर्तव्य तर आहेच ना शेवटी. मोठ्याचं लग्न झाल्याशिवाय धाकट्याचं लग्न नाही करता येत. जयचं लग्न झाल्याशिवाय गौतम आणि आसावरीच्या लग्नाचा विचार मी नाही करू शकत. आई अगं काय बोलतेस तू? अचानक मध्येच काय? तुला माहिती आहे ना मला लग्न करायचं नाहीये. अरे तेजस्विनी कसली अट घातलीस तू? अगं आतापर्यंत गौतम आणि आसावरीच्या लग्नाला तू मान्यता दिली होतीस ना? आणि जयचा लग्नाचा तर अजून काहीच पत्ता नाहीये आणि त्याचं लग्न कधी होईल काही माहित नाही आपल्याला. आणि तू ही आत्ता ही अट घालतेस. ताई ही अशी अट काय? म्हणजे तुमच्या मोठ्या मुलाचं लग्न अजून ठरलंही नाहीये. ते ठरेल कधी ठरेल किंवा आपल्याला काहीच माहिती नाही ना. आणि त्यांना मुलींचा किती राग आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर एवढ्या लवकर त्यांचं लग्न कसं ठरेल? आई तुला माहिती आहे मी हे करू शकत नाही. एक मिनिट तुम्ही सगळे थांबता का? मला जरा बोलू द्या ना प्लीज. एकावर एक सगळे प्रश्न विचारत सुटलाय. थांबा ना जरा प्लीज. नाही कसं आहे, तुम्ही माझ्या संस्कारांविषयी बोललात, आमच्या पैशांविषयी बोललात, घरातली आपण सगळं विसरलोय, मागे टाकलं आणि पुढे चाललो. एक फॅमिली म्हणून एकत्र आपण भेटलो ना, पुढे कसं न्यायचं याच्यासाठी. मग त्याच फॅमिलीतली एक आई म्हणून मी म्हणते की माझ्या मुलांनी सेटल व्हावं, त्यांनी एक नवीन आयुष्य सुरू करावं. असं जर मला वाटत असेल तर माझं कुठे चुकतंय का?